दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे ईश्वरी भिसे यांचा मृत्यू झाला, पण उपचारापूर्वी त्यांनी पिंपरी चिंचवडच्या वाकड इथल्या सूर्या हॉस्पिटलमध्ये 2 चिमुकल्या मुलींना जन्म दिला। या दोन्ही चिमुकल्यांचा जन्म 7व्या महिन्यातच झालाय। एका मुलीचं वजन 1 किलो 5 ग्रॅम तर दुसऱ्या मुलीचं वजन 640 ग्रॅम आहे। सुरुवातीला एका मुलीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं, मात्र आता दोन्ही मुलींची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दोन्ही चिमुकल्यांची प्रकृती आता स्थिर आहे, मात्र प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। सध्या या दोन्ही चिमुकल्यांवरती उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळते। पेशंट आमच्याकडे साधारण संध्याकाळी 5:30 वाजता आला। पेशंट 5:30 वाजता आल्यानंतर पेशंटचा बीपी वाढलेला होता आणि पेशंटला तो त्रास होत होता। तर आमच्या डॉक्टरांनी होणारा त्रास आणि बीपी सेटल करण्यावर प्रथम केला आणि त्यानंतर डिलिव्हरीचा निर्णय घेण्यात आला। डिलिव्हरीनंतर बाळांना प्रीटर्म डिलिव्हरी असल्यामुळे बाळांना NICUची गरज लागलेली आहे। सुरुवातीला एक बाळ व्हेंटिलेटरवर होता आणि एकाला CPAP सपोर्ट होता। जे बाळ व्हेंटिलेटरवर होतं त्याचा आता व्हेंटिलेटर सपोर्ट सुद्धा निघालेला आहे आणि दोन्ही बाळं CPAPवर स्टेबल आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।